चलो, आज मजा येणार आहे. खरं तर मंडेला मार्केट ओपन झाले ते डायरेक्ट 500 पीप गॅपअप न ओपन झाले आणि तिथून ओपन होऊन सुद्धा मार्केटने डायरेक्ट जम्प केले ऑल टाईम हाय 4790ला टच केलेला आहे मार्केटने. सो 15 मिनिटचा टाइम फ्रेम आपल्यासमोर ओपन आहे आणि ते एक ऑर्डर ब्लॉक मी मार्क करतो 68 टू 71 और 72 पर्यंतचा हा असा काहीसा. ठीक आहे. त्यानंतर आपण शिफ्ट होऊया 5 मिनिट आणि 3 मिनिटच्या टाइम फ्रेमला. आणि इथं जर बघितलं तुम्ही तर एकदा त्या लेवलला टॅप करून परत मार्केट खाली येऊन परत एक फेक ब्रेकआउट दिलेला आहे त्याच लेवलवरती, म्हणजे या ऑर्डर ब्लॉकमध्ये एक फेक ब्रेकआउट दिलेला आहे मार्केटने. ठीक आहे. आता परतच्या वेळेला जर मार्केट त्या लेवलपर्यंत आलं आणि एक बुलिश कॅन्डलने जर स्ट्रॉंग क्लोजिंग दिलं तर आपण इथे एक बाय साईडचा प्लॅन करणार आहोत. ठीक आहे. तर आता जर बघितलं इथं असं आपण काहीसा 71ला आपण एंट्री प्लॅन करूया आणि इथून आपण जास्त काही कॅप्चर करायचं नाही आहे कारण मार्केट ऑलरेडी ऑल टाईम हायला आहे. सो आपल्याला रिस्क घ्यायचं नाही. जर तिथून जर सडन फॉलिंग झालं तर ते आपल्याला पचणार नाही आहे. ठीक आहे. सो आपण छोटीशी रिस्क घेऊया. एक इथं जर बघितला तुम्ही एक 78 टू 80पर्यंतचा आपण एक टीपी ठेवूया, म्हणजे 80 पिप्स और 100 पिप्सचं टार्गेट ठेवूया. तेवढ्या रेंजमध्ये जर आलं तर आपण एंट्री क्लोज करूया. ठीक आहे. सो बघूया आपण कुठंपर्यंत येत आहे. आणि एक शक्यता आहे इथे जर बघितला 72 और 73ला इथून एक रिव्हर्सल येऊ शकतो कारण की प्रिव्हियसला जर बघितला तुम्ही तर इथे एक फेक ब्रेकआउट दिलेला आहे. सो ह्याच्यानंतरनं जर बघितला तर त्या लेवलपर्यंत जाऊन मार्केट परत रिटेस्टला येऊ शकतं. सो लेट्स बघूया आपण. जर रिटेस्ट झालं प्रॉपर तर आपल्याला एक चांगलं टार्गेट भेटेल. ठीक आहे. म्हणजे मल्टिपल डबल कन्फर्मेशन पण आपल्याला मिळेल आणि टार्गेटपर्यंत जाईल सुद्धा. ठीक आहे. लेट्स सी. आणि एक दुसरी गोष्ट, जर त्या लेवलपर्यंत जाऊन जर मार्केटने एक चांगलं क्लोजिंग दिलं तरच आपण एंट्री प्लॅन करायचा आहे. अदरवाईज त्या लेवलवरून परत जर फेक ब्रेकआउट दिला तर आपण एंट्री प्लॅन करायचा नाही आहे. ठीक आहे. जर चांगलं क्लोजिंग दिलं तर आपण एंट्री प्लॅन करू. लेट्स सी. परत खाली आले मार्केट. आणि एक दुसरी मी इथं लेवल मार्क केलेलं आहे 76वर. जर 76वर जर रिटेस्ट केलं मार्केटने परत त्या लेवलपर्यंत जाऊन तिथपर्यंत आपण एक हाफ बुकिंग करूया. तिथं परत जर रिटेस्ट झाला तर मग परत वर जाईल. पण जर ती लेवल परत खालच्या साईडला डाऊन साईडला जर मार्केटने ब्रेक केली तर मार्केट मग परत रिव्हर्सल येऊ शकेल. ठीक आहे. सो आपण जास्त रिस्क घ्यायची नाही आहे. 76च्या जर वर गेलं एक स्पाईक मारेल तिथे जाऊन, तिथं जर स्पाईक मारला तर आपण एंट्री तिथं क्लोज करायची आहे. आपण जास्त रिस्क घ्यायची नाही आहे. ऑल टाईम हाय मार्केट आहे. चलो परत आलेला आहे. चलो एंट्री डन 71.5 वर 20 पिप्स. चलो चलो 72 वर जाऊन परत मार्केट रिटेस्टला येऊ शकतं. सो आपल्याला अजून एक कन्फर्मेशन भेटेल. तिथून जर रिटेस्ट झाला तर आपलं टार्गेट डन आहे. चलो चलो. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे आता इथे एंट्री प्लॅन का केला, कारण मार्केट ऑल टाईम हायला आहे. पण मार्केट येथून डायरेक्ट सडन फॉलिंग होऊ शकत नाही कारण की आज मंडे आहे. सो सकाळपासून म्हणजे आज दिवसभरात जर बघितला तर संध्याकाळच्या याला व्हॉल्यूम येईल. पण जर आता बघितला तर मला नाही वाटत की इथून मार्केट आता डाऊन साईडची मुवमेंट पकडेल कारण अप ट्रेंड आहे आणि मार्केट गॅपअप नंतरनं मार्केट वरच्या साईडला जाऊन परत डाऊन साईडला आलेला आहे. 90 पासून परत खाली आलेला आहे ते. ठीक आहे. सो इथून 90 परत जाणं तर पॉसिबल नाही आहे. पण एक छोटासा पुलबॅग आहे बघा. एक मला वाटतं 83च्या आसपास एक पुलबॅग आहे. तिथंपर्यंत आय थिंक
माझं एक TPचं म्हणजे पहिला टार्गेट आपलं तिथलं आहे. सो तिथंपर्यंत गेलं तर ठीक, नाहीतर आपण 80पर्यंत और 78 समथिंग आपण तिथंपर्यंत आपण क्लोजिंग करूया. ठीक आहे. सो परत खाली आलेलं आहे मार्केट. आणि SL बघितला तर आपला याच्या ऑर्डर ब्लॉकच्या खाली एक ऑर्डर ब्लॉक झाला हा 20 पिप, एक 25 म्हणजे एक 5 पिप्स बपर ठेवूया. 25 पिप्सचा आपण SL ठेवूया. चलो, टार्गेट डन. आणि असेच जर तुम्हाला ट्रेड बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. सो आपले व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्हाला नक्कीच आपल्याकडून नॉलेज गेन होत राहील आणि असे चांगले चांगले ट्रेड्स भेटत राहतील.